हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 22 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहे। ही मालिका ज्यासाठी प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना आवडते, ती पद्माची कोर्ट केस सुरू झाली आहे आणि ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेचा झंझावातसुद्धा सुरू झाला आहे। ज्या ऊर्जा शिंदेला पाहायला आपल्या सगळ्यांना आवडतं, ती या ऊर्जा शिंदेची तोफ कोर्टात धडाडतीये आणि हर्षवर्धन हा चांगलाच घायाळ झाला आहे। मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाने विक्रांत नाही, हर्षवर्धन नाही, तर चक्क पद्मालाच फसवलं आणि पद्माला असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर देणं पद्माला शक्य नव्हतं। पण यातून सुद्धा ऊर्जाने कोर्टात सिद्ध करून दाखवलं की पद्मा खरं बोलतीये आणि विक्रांत हा गुन्हेगार आहे। मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन ऊर्जाला ठणकावून सांगतो, मी हर्षवर्धन जहागीरदार आहे आणि जहागीरदार कधीच हरत नाही। ऊर्जा त्याला उत्तर देते, आता मी सुद्धा जहागीरदार आहे आणि जहागीरदारांची ही परंपरा मी कायम ठेवणार आणि मी हरणार नाही। शौर्य, आदित्य, आजी खूप खुश होतात, तर विजया आणि दिव्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो। हर्षवर्धन ऊर्जाला ठणकावून सांगतो, या हर्षवर्धन जहागीरदारला हरवणारा व्यक्ती अजून जन्माला आलेला नाहीये। तर ऊर्जा म्हणते, मी हर्षवर्धन जहागीरदारला हरवायला नाही, तर असत्याला हरवायला मैदानात उतरलीये आणि विजय शेवटी सत्याचाच होणार। हर्षवर्धन कोर्टात जायला निघतो, ऊर्जा सुद्धा त्याच्या बरोबर बाहेर पडते। हर्षवर्धन, ऊर्जा, शौर्य, आदित्य हे चौघे एकाच वेळेस एकाच बरोबर कोर्टात जायला घराबाहेर पडतात। फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे आणि ही मालिका ज्या कारणासाठी आपल्याला आवडते ना, ते आता सुरू झालंय। पद्माची कोर्ट केस आणि ऊर्जा विरुद्ध हर्षवर्धन जहागीरदारचा सामना। तर इकडे अर्पिताची आई आमदार शिर्केला कॉल करून सांगते, तुम्ही कोर्टात लक्ष ठेवा, केसकडे लक्ष द्या, येथे मी अर्पिताची काळजी घेतेय, डॉक्टर येऊन गेले आहेत, आता ती बरी आहे। अर्पिताची आई फोन कट करते, तेवढ्यात अर्पिताला जाग येते। आई विचारते, काय झालं अर्पिता, आता बरं वाटतंय ना? तर अर्पिता सांगते, आई मला खूप भूक लागली आहे। आई तिला विचारते, तुला काय खायचंय ते सांग, मी आत्ताच्या आत्ता बनवून आणते। तर अर्पिता म्हणते, नाही आई, मला घरचं नाही खायचंय, आपण कुठेतरी बाहेर खायला जाऊया। पण आई त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते, अर्पिता अजून तुला विकनेस आहे, ताप आहे अंगात, आपण कुठेही बाहेर जाणार नाही आणि बाहेरचं तर अजिबात खायचं नाहीये, घरातच थांबायचं। पण अर्पिताची बाहेर जाण्याची इच्छा असते। आई तिला समजावून सांगते, अर्पिता हट्ट करू नको। अर्पिता खूप इमोशनल होते आणि आईला घट्ट मिठी मारते। आई तिला सावरते आणि इकडे पद्माच्या कोर्ट केसला सुरुवात होते। कोर्टात सगळे जमलेले असतात, हर्षवर्धन, ऊर्जा, शौर्य, आदित्य, आमदार शिर्के, विक्रांतची ती माणसं, विक्रांतचे ते मित्र आणि पद्मा। तेवढ्यात जज मॅडम तेथे येतात आणि सगळेजण त्यांना अभिवादन करतात। जज मॅडम त्यांच्या खुर्चीत बसतात आणि मग हर्षवर्धनला पाहून विचारतात, अरे वा, आज तर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आमच्या कोर्टात आले आहेत, केस खूप खास दिसतीये। हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो, नाही जज मॅडम, केस ही तर फालतूच आहे, पण कधी कधी अशा फालतू केससाठी सुद्धा माझ्यासारख्या मोठ्या वकिलाला हजर राहावं लागतं। जज मॅडम स्माईल करतात आणि हर्षवर्धनला म्हणतात, ठीक आहे, कोर्ट केस फालतू आहे की कशी आहे हे लवकरच कळेल। हर्षवर्धन हा जज मॅडमला सांगतो, मागच्या हिअरिंगमध्येच या केसचा फैसला झाला होता की माझे आशील विक्रांत शिर्केचा या केसशी काहीही संबंध नाहीये। ते ज्यावेळेस घटना घडली तेव्हा मुंबईतच नव्हते, मग त्यांनी हे सगळं कसं केलं असेल हे मी कोर्टात सिद्ध केलंय। आजचं हिअरिंग हे उगाचच ठेवलं गेलंय, कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया जातोय। हे ऐकून ऊर्जा, पद्मा, शौर्य खूप चिडतात की हर्षवर्धनने कोर्टाची सुनावणी होण्याआधीच केसचा निकाल सुनावून टाकलाय की यामध्ये विक्रांत शिर्केची काही चूक नाहीये, तो त्या दिवशी मुंबईत नव्हता आणि तो निर्दोष आहे। हर्षवर्धनकडे ऊर्जा ही रागारागाने पाहत असते। पद्माला कळतच नाही की हर्षवर्धन असा फैसला कसा सुनावू शकतो। हर्षवर्धन बोलल्यानंतर जज मॅडम म्हणतात, हर्षवर्धन जहागीरदार, या केसचा फैसला करण्यासाठीच मी येथे आली आहे। जर तुम्हालाच या केसचा फैसला करायचा असता तर आज तुम्ही वकील नाही, जजच्या खुर्चीत बसला असता ना, ते काम माझं आहे, त्यामुळे मला माझं काम करू द्या। या केसचा फैसला काय लागेल, निकाल काय लागेल ते मी ठरवणार। हर्षवर्धनची बोलतीच बंद होते। या ज्या नवीन जज मॅडम आहेत ना, त्या खरंच
या केसचा निष्पक्ष निकाल देतील, ऊर्जाला सुद्धा बोलण्याची समान संधी देतील असंच दिसतंय. जज मॅडम ऊर्जाला विचारतात. तर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, ऊर्जा ही उभी राहणार. तेवढ्यात जज मॅडम तिला विचारतात, तुम्हाला मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणू की ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार म्हणू? कारण माझ्या कानावरसुद्धा बातमी आली आहे की तुमचं नुकतंच लग्न झालं आहे. हे ऐकून ऊर्जाला धक्काच बसतो. ऊर्जा ही जज मॅडमला विचारते, मला कळतच नाही आहे की तुम्ही मला असा प्रश्न का विचारला आणि मला कोर्टात जास्त लोक ओळखत नाही. तुम्हाला कसं समजलं की माझं लग्न झालं आहे? तर जज मॅडम सांगतात, हे खरं आहे, तुम्हाला कोर्टात जास्त लोक ओळखत नाही, पण हर्षवर्धन जहागीरदारांना सगळे ओळखतात आणि त्यांच्याबद्दल काही घडलं तर ती बातमी आमच्या कानापर्यंत येते. जज साहेब या सगळ्यांना ओळखत असतात आणि त्या शौर्यला सुद्धा विचारतात, काय मग ॲडव्होकेट शौर्य जहागीरदार, लग्न झालं आहे तुमचं, खूप खूप अभिनंदन. शौर्य उभं राहतो, थँक्यू म्हणतो. जज साहेब त्याला विचारतात, मग आज तुम्ही कोर्टात उभे आहात, कोणाच्या बाजूने आला आहात, बायकोच्या की वडिलांच्या? शौर्य उत्तर देतो, सत्याच्या. जज साहेब खूप खुश होतात आणि म्हणतात, इम्प्रेसिव्ह, आजची केस म्हणजे जहागीरदार विरुद्ध जहागीरदार अशीच आहे आणि संपूर्ण कुटुंबच वकील आहे. तुम्हाला तर काय, घरात फक्त या केसबद्दलच्या आणि कोर्टाच्याच गप्पा सुरू असतील. हर्षवर्धन मोठ्या तोऱ्यात सांगतो, आमच्या सुनबाई घरात आल्या आहेत, त्या नवख्या आहेत. माझ्या घरात आल्यामुळे त्यांना खूप काही शिकायला मिळेल. ऊर्जा हर्षवर्धनकडे रागारागाने पाहते आणि मग जज साहेब म्हणतात, ठीक आहे, मग अवांतर बोलणं खूप झालं आहे. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, येथे डॉक्युमेंट्समध्ये तुमचं नाव ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, मी तुम्हाला त्याच नावाने पुकारेल. चला तुम्ही केसच्या प्रोसिडिंगला सुरुवात करा. ऊर्जा उभी राहते आणि या केसबद्दलच्या सगळ्या डिटेल्स सांगते. युअर ऑनर, ही केस पद्मा बाबूराव कदम हिच्या विनयभंगाची केस आहे आणि हा आरोप आमदार शिर्के यांचा मुलगा विक्रांत शिर्के यांच्यावर आहे. विक्रांत शिर्के आणि त्याच्या 4 मित्रांनी पद्माचा विनयभंग केला आहे. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही केस यासाठीच केली गेली आहे की पद्माला न्याय मिळावा आणि पद्माच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी. पद्मा खूप दुःखी होते. विक्रांत ऊर्जाकडे रागारागाने पाहत असतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन उभा राहतो आणि जज साहेबांना सांगतो, जज साहेब, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवताय. मी केसच्या मागच्या हिअरिंगमध्येच क्लिअर केलं होतं, सिद्ध केलं होतं की ज्या दिवशी ही घटना घडली असं पद्मा सांगते, त्या दिवशी विक्रांत शिर्के हा घरी नव्हता, मुंबईतच नव्हता. मग त्याने पद्माचा विनयभंग केल्याचा प्रश्नच येत नाही आणि तो या प्रकरणात सामील नव्हता. त्यामुळे आत्ताच्या आत्ता या केसचा निकाल देण्यात यावा, विक्रांत शिर्केची निर्दोष सुटका करण्यात यावी. जज साहेब या डेंजर आहेत आणि त्या हर्षवर्धनला ठणकावून सांगतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, जेवढे तुम्ही बिझी आहात ना, तेवढेच या कोर्टाच्या हॉलमध्ये असलेले सगळे बिझी आहेत. त्यामुळे मलासुद्धा ही केस नेमकी काय आहे ते समजून घेऊ द्या, मगच मी माझं जजमेंट देऊ शकते. ऊर्जा सांगते, जज साहेब, माझ्याकडे असे साक्षी आणि पुरावे आहेत जे सिद्ध करतील की हर्षवर्धन जहागीरदार जे बोलताय ते चुकीचं आहे, धादांत खोटं आहे आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी विक्रांत शिर्के त्याच्या घरी उपस्थित होता आणि त्यानेच आपल्या मित्रांबरोबर मिळून पद्माचा विनयभंग केला आहे. हे ऐकून आमदार शिर्के, विक्रांत हे सगळे खूप चिडतात. ऊर्जा ही जज साहेबांना सांगते, माझ्याकडे असे काही साक्षी पुरावे आहेत जे मी कोर्टासमोर सादर करू इच्छिते, ही त्याची लिस्ट आहे असं म्हणून ऊर्जा जज साहेबांना ही लिस्ट देते. जज साहेब ही लिस्ट पाहतात आणि म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला परवानगी आहे, तुम्ही हे सगळे साक्षी आणि पुरावे समोर ठेवू शकतात, कोर्टात सादर करू शकतात. ऊर्जा सगळ्यात आधी पद्माला बोलवण्याची परवानगी मागते आणि जज साहेब परवानगी देतात. पद्मा ही पुढे येते साक्ष द्यायला. ऊर्जा तिला संपूर्ण नाव विचारते, तुमचं नाव काय आहे? पद्मा सांगते, पद्मा बाबूराव कदम. ऊर्जा तिला विचारते, तर पद्मा, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांग. पद्मा सांगते, मला विजयाबाई साहेबांनी आमदार शिर्केंच्या घरी पुरणपोळ्यांचा डबा नेऊन द्यायला सांगितलं होतं आणि मी तोच डबा नेऊन द्यायला गेले होते. तेव्हा पद्मा ही काही बोलणार, एवढ्यात हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे? या सगळ्या गोष्टी कोर्टाला आधीच माहीत आहे.
पर पुन्हा एकदा जज साहेब या हर्षवर्धनला टोकतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला एकदा सांगितलंय ना, तुम्ही जेवढे बिझी आहात तेवढी मी सुद्धा बिझी आहे. मला सुद्धा खूप केसेसच्या सुनावणी करायच्यात. पण ही केस नेमकी आहे तरी काय तेवढं तरी मला समजून घेऊ द्या. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. हर्षवर्धन खूप चिडतो आणि जागेवर बसून घेतो. ऊर्जा पुढे सांगते, जज साहेब, आता पद्माने ज्या विजयाबाई साहेबांबद्दल सांगितलं त्या विजयाबाई साहेब म्हणजे ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांच्या मिसेस विजया हर्षवर्धन जहागीरदार आहेत. कारण पद्मा ही ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांच्याच घरी काम करत होती. हर्षवर्धन पुन्हा उभं राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या सगळ्यांचा या केसची काय संबंध आहे? तर ऊर्जा उत्तर देते, मी फक्त कोर्टाला माहिती दिली. आता जज साहेबांना कसं कळणार की पद्मा ज्या विजयाबाई साहेबांबद्दल सांगतेय त्या विजयाबाई साहेब कोण आहेत आणि पद्मा या आमदार शिर्केच्या घरी पुरणपोळ्याचा डब्बा का घेऊन गेली होती? क्लॅरिटी असावी, माहिती असावी, म्हणून मी हे सगळं सांगितलंय. जज साहेब ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड म्हणतात आणि हर्षवर्धन हाच जागेवर बसतो. मग ऊर्जा ही पद्माला विचारते, पद्मा, त्या दिवशी काय काय घडलं ते सगळं सविस्तरपणे सांग. आणि मग पद्मा त्या दिवशी झालेला सगळा प्रकार सांगते की त्या दिवशी ती आमदार शिर्केच्या घरी पोहोचली. मग नौकर तिला घेऊन विक्रांतजवळ गेला. विक्रांत तेथे आपल्या मित्रांबरोबर पार्टी करत होता. विक्रांत पद्माकडे वाईट नजरेने पाहत होता. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मग तिला पाणी प्यायला सांगितलं. बर्फ आणण्याच्या बहाण्याने रूममध्ये जायला सांगितलं. तो सुद्धा तिच्या मागे मागे रूममध्ये गेला आणि मग तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिचा विनयभंग केला. हे सगळं सांगताना पद्मा ढसाढसा रडू लागते. सगळ्या कोर्टात शांतता असते. पद्माचं हे रडणं सगळ्यांचं काळीज चिरत असतं. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. ऊर्जा ही पद्माला शांत करते. शांत हो पद्मा, आणि पद्माला विचारते, याचा अर्थ ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार जे सांगताय की त्या दिवशी विक्रांत शिर्के घरात नव्हता हे खोटं आहे. विक्रांत शिर्के घरातच होता आणि त्यानेच तुझ्याबरोबर हे सगळं केलंय. पद्मा सांगते, हो, हेच सत्य आहे. हे सगळं विक्रांतनेच केलंय. ॲडव्होकेट हर्षवर्धन खूप चिडतो, उठून उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, पुन्हा पुन्हा कोर्टात तेच सांगितलं जातंय. कोर्टाचा वेळ वाया घालवला जातोय. जर त्यांच्याकडे काही साक्षी पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, नसतील तर मग हे सिद्ध होत नाहीये. जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुमच्याकडे काही साक्षी पुरावे असतील तर ते समोर ठेवा. ऊर्जा म्हणते, हो मिलॉर्ड, माझ्याकडे साक्षी पुरावे आहेत, ठोस पुरावे आहेत. पण त्याआधी मला पद्माला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्याची परवानगी द्यावी. जज साहेब परवानगी देतात आणि मग ऊर्जा ही पद्माला विचारते, तर पद्मा, एक गोष्ट मला सांग, जेव्हा हे सगळं घडलं त्यानंतर तू घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल तर तू कोणत्या दरवाजाने बाहेर पळाली? पद्मा सांगते, ज्या दरवाजाने मी आले होते त्याच दरवाजाने बाहेर पडले. त्याच्या आजूबाजूला स्विमिंग पूल होता आणि मी त्या दरवाजाने त्या रस्त्याने बाहेर पळाले. हे सगळं ऊर्जा का विचारतीये हेच हर्षवर्धन, विक्रांत, आमदार शिर्के कोणाला कळतच नाही. ऊर्जा माइंड गेम खेळत असते आणि ते सुद्धा चक्क पद्माबरोबर. ऊर्जा विचारते, पद्मा, त्या दिवशी तू ज्या रस्त्याने बाहेर पडली तेव्हा तुझ्या मागे मागे कोण धावत होतं? पद्माला सगळं आठवत असतं, पण ती स्वतः पळाली हे तिला माहिती आहे. तिच्या मागे कोण कोण पळालं हे तिला माहीत नाही आहे, कारण तिने मागे वळून पाहिलंच नाही. ऊर्जा विचारते, सांग, तुझ्या मागे मागे कोण होतं? विक्रांत शिर्के तुझ्या मागे पळाला होता का? तर पद्मा म्हणते, ऊर्जाताई, ते मला कसं माहीत असेल की विक्रांत माझ्या मागे होता की नाही? तर ऊर्जा म्हणते, अगं बाई, सांग ना, घे ना विक्रांतचं नाव, आपण ही केस जिंकू शकतो. असं अंदाजाने सांगून दे की विक्रांतसुद्धा तुझ्या मागे मागे होता. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो की भर कोर्टात सुनावणीच्या वेळेस ऊर्जा हे काय बोलतीये, हर्षवर्धनला सुद्धा कळत नाही. पद्मा म्हणते, अगं ताई, पण जे मी पाहिलंच नाही ते मी कसं सांगू शकते? मी मागे वळून पाहिलंच नाही, त्यामुळे मला माहीतच नाही आहे की विक्रांत माझ्या मागे होता, त्याने माझा पाठलाग केला की नाही. ऊर्जा म्हणते, अगं असं काय करतीये, बोल ना खोटं, थोडं खोटं चालतं, खोटं सांगितलं काही फरक पडत नाही. दे सांगून, अंदाजाने सांगून दे की विक्रांत शिर्के तुझ्या मागे होता. अगं आपल्याला खूप मोठा फायदा होईल, ही कोर्ट केस आपणच जिंकू. सांग ना. विक्रांत, आमदार शिर्के, हर्षवर्धन कोणाला कळतच नाही की ऊर्जा हे काय करतीये, काय बोलतेय. हर्षवर्धन उठून उभा राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, हे सगळं काय चाललंय? ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हे काय बोलताय? त्यांच्या आशिलाला तुमच्यासमोर खोटं बोलायला सांगताय. आणि लगेचच जज साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन, बसा खाली तुम्ही. आणि हर्षवर्धन खाली बसतो.
ऊर्जा म्हणते, अगं पद्मा आठव ना, सांग ना, तुझ्या मागे कोण होतं, तुझ्या मागे विक्रांत होता का? आणि जरी आठवत नसेल ना तरी खोटं खोटं सांगून दे, काय फरक पडतो? अगं आपल्याला खूप फायदा होईल, आपण ही केस जिंकू. पद्मा चिडून म्हणते, अगं ताई मी मागे वळून पाहिलंच नाही, मी स्वतःचा जीव वाचून पळत होते, मी नाही पाहिलं की मागं विक्रांत होता की नाहीये. तुम्हाला हा प्रश्न का विचारतीये, मला कळतच नाहीये, मी नाही खोटं बोलू शकत. ऊर्जा म्हणते, अगं बोल ना, आपल्याच केसला फायदा होईल. पद्मा खूप दुःखी होते आणि म्हणते, जज साहेब, जे मी पाहिलंच नाही ते मी कसं सांगू शकते, मी नाही मागे वळून पाहिलं. ऊर्जा म्हणते, ठीक आहे पद्मा, शांत हो. आणि मग ऊर्जा ही जज साहेबांना सांगते, जज साहेब, पाहिलंत का तुम्ही, येथे कोर्टात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय की पद्मा खोटं बोलतीये. तिने जे काही विक्रांतबद्दल सांगितलंय, विक्रांतवर आरोप केले आहेत ते खोटे आहेत. पण आता मी कोर्टात जाणून बुजून पद्माला हा प्रश्न विचारला, कारण मला कोर्टात हे सिद्ध करून दाखवायचं होतं की मी पद्माला सांगितलं की आपण ही केस जिंकू, आपल्याला फायदा होईल. तू सांग की विक्रांत तुझ्या मागे होता, तुझा पाठलाग करत होता, तरी तिने खोटं बोलण्यास नकार दिला, आपल्या सगळ्यांसमोर खोटं बोलण्यास नकार दिला. आणि एक मुलगी जेव्हा स्वतःची अब्रू वाचून पळत असते तेव्हा ती कधीच मागे वळून पाहणार नाही. ती फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल, जिथे वाट दिसेल तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या दिवशी पद्माने सुद्धा तेच केलं, तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, तिने मागे वळून पाहिलं नाही. त्यामुळे तिचा पाठलाग कोण करत होतं हे तिला माहिती नाहीये. आणि कोर्टात तिने हेच सांगितलं, मला हेच सिद्ध करायचं होतं की पद्माने जे काही आरोप केले आहेत, विक्रांतबद्दल जे काही सांगितलंय ते 100% 100% खरं आहे, ती खोटं बोलत नाहीये. आणि हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो. ऊर्जाचा हा पॉईंट सगळ्यांना व्हॅलिड वाटतो. पण तेवढ्यात जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, पद्माची साक्ष या केसमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. तुमच्याकडे इतर काही ठोस पुरावे साक्षी असतील तर त्या समोर ठेवाव्यात. ऊर्जा म्हणते, हो मिलॉर्ड, माझ्याकडे साक्ष आणि पुरावे आहेत आणि मी ते समोर ठेवण्याची परवानगी मागते. ऊर्जाकडे सगळ्यात मोठा पुरावा असतो CCTV फुटेज. ऊर्जा म्हणते, आमदार शिर्केच्या घराबाहेर एक CCTV कॅमेरा आहे, ज्या CCTV कॅमेरामध्ये स्पष्ट दिसलंय की त्यामध्ये विक्रांत हा पद्माच्या मागे धावतोय आणि त्यावरून हे सिद्ध होईल की विक्रांत शिर्केनेच हे सगळं केलंय. हे ऐकून आमदार शिर्के, विक्रांत यांना जबर धक्का बसतो की या CCTV फुटेजबद्दल तर त्यांना माहीतच नव्हतं. पण हर्षवर्धन मात्र रिलॅक्स असतो, कारण त्याने अनेक महिन्यांपूर्वीच हे CCTV फुटेज डिलीट केलेलं आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कोर्टाचे प्रोसिडिंग्स पाहायला मजा येते. एवढ्या दिवस जे सास बहू ड्रामा सुरू होता तो पाहायला मजा येत नव्हती. पण आता हर्षवर्धन विरुद्ध ऊर्जा शिंदे हे दोघे कोर्टात एकमेकांसमोर उभे आहेत. शौर्य ऊर्जाची साथ देतोय. आमदार शिर्के, विक्रांत शिर्के कोर्टात हजर आहेत, पद्मा कोर्टात हजर आहे. आणि हा जो कोर्ट रूम ड्रामा आहे ना, तो खूपच इंटरेस्टिंग आहे, एवढं मात्र नक्की. वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ऊर्जा तिचा सगळ्यात मोठा पुरावा कर्नल पाटेकरांच्या घराबाहेर असलेलं CCTV फुटेज कोर्टात सादर करणार. परंतु हे CCTV फुटेज ब्लँक असेल, व्हिडिओ ब्लँक असेल, कारण हर्षवर्धनने आधीच तो डिलीट केला आहे. पण ऊर्जाला हे माहीतच नव्हतं. ऊर्जाने कोर्टात येण्याआधी हे सगळं चेक करायला हवं होतं. पण ऊर्जा समईचं व्रत, घरात सगळ्यांना जेवण, सत्यनारायणची पूजा, सासूबाईंचा आदेश यामध्येच बिझी होती. त्यामुळे तिला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला. आणि इन्स्पेक्टर घुळगुत्ते तर कोठे गायब झालाय देव जाणे. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसणार. हर्षवर्धन, आमदार शिर्के, विक्रांत हे सगळे खूप खुश होतील आणि जज साहेब ऊर्जावर खूप चिडतील आणि विचारतील, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही काय कोर्टाची चेष्टा करताय का? तुम्ही जो आपला सगळ्यात ठोस पुरावा म्हणताय तो ठोस पुरावा काय कामाचा आहे? हा व्हिडिओ तर ब्लँक आहे, यात कोणतंच CCTV फुटेज दिसत नाहीये. ऊर्जाला जबर धक्का बसणार. हर्षवर्धन खूप खुश होईल. शौर्यला समजेल की आपल्या बापानेच काहीतरी केलंय, यानेच हे CCTV फुटेज गायब केलंय. त्यामुळे त्याला सुद्धा खूप वाईट वाटणार. मग ऊर्जा कोर्टात हे कसं सिद्ध करणार की विक्रांत त्या दिवशी स्वतःच्या घरी होता आणि त्यानेच पद्माबरोबर हे सगळं केलंय? कारण हे CCTV फुटेज सोडलं
तर ऊर्जाकडे इतर कोणताही पुरावा नाही आहे. ऊर्जा हे सिद्ध करू शकत नाही आणि ऊर्जा जर हे सिद्ध करू शकली नाही तर आमदार शिर्केचा मुलगा विक्रांत शिर्के हा कोर्टातून निर्दोष सुटणार आणि जर तो कोर्टातून निर्दोष सुटला म्हणजे ही केसच संपली. ऊर्जा केस हरली, हर्षवर्धन जिंकला. म्हणजे असं तर होऊ शकत नाही. याचा अर्थ ऊर्जा आता असं काहीतरी करणार आहे ज्याचा विचार हर्षवर्धनने कधीच केला नव्हता. कदाचित ऊर्जाने या CCTV फुटेजचं बॅकअप ठेवलं असेल, कारण कर्नल पाटेकरने ज्या ऊर्जाला हे CCTV फुटेज दिलं होतं तेव्हा काहीतरी अट ठेवली होती. मग ही अट कोणती आहे हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा हा ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना? का ऊर्जा ही हर्षवर्धनला कोर्टात कसं नामोहरण करते, कसे त्याचे दात घशात घालते, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.